आज मी सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे लोभी धोबी. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव वसलेले होते. त्या गावामध्ये सुंदर बैठी घरे होती. त्या गावामधील लोक शेती करायचे, काही ना काहीतरी छोटे उद्योग करायचे आणि आपला घरखर्च चालवायचे. सगळे लोक समाधानी होते, सुखी होते. त्या गावामध्ये एक धोबी राहत होता. त्याचे नाव होते गणपत. हा धोबी खूप लोभी होता. त्याला पैसे मिळवण्याची खूपच हाव होती. गणपतने पलीकडच्या दूरच्या एका गावामध्ये जाऊन एका जादूगाराकडून अदृश्य होण्याची जादू सुद्धा शिकलेली होती. त्याला काही कष्ट न करता झटपट श्रीमंत व्हायचे होते. गणपत एकदा पर्वतावर लाकडे आणण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने काही बुटक्या लोकांना येताना बघितले. त्या विचित्र लोकांना पाहून त्याला जरा कुतूहल वाटले. त्याने बरेच दिवस त्या लोकांवर लपून-छपून पाळत ठेवली. तेव्हा गणपतला असे समजले, की हे 6 बुटके लोक पर्वतावर एका गुहेमध्ये राहत होते. ते रात्री वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन पैसे, सोने-नाणे चोरून आणायचे आणि त्या गुहेमध्ये लपवून ठेवायचे. गणपत एक दिवस आपली जादूची शक्ती वापरून अदृश्य झाला आणि त्या बुटक्यांबरोबर त्यांच्या गुहेमध्ये शिरला. जसजशी रात्र झाली तसे सगळे बुटके झोपेपर्यंत गणपतने वाट पाहिली. ते सगळेजण झोपी गेल्यावर गणपत आपल्या मूळ रूपामध्ये आला. त्याने खिसे भरभरून सोने, नाणे, पैसे घेतले आणि तो आता गुहेतून पळून जाणार. तेवढ्यात त्या भरलेल्या खिशांच्या भाराने तो धपकन खाली पडला. गुहेमधील शांततेत मोठा आवाज झाला, धप्प. त्या आवाजाने ते बुटके जागे झाले. त्यांनी गणपतला पाहिले आणि 6 जणांनी त्याला घट्ट पकडून ठेवले. आता याला काय बरे शिक्षा करायची, असे सगळे आपापसात बोलू लागले. तेव्हा एक बुद्धिमान बुटका म्हणाला, आपण आज घडलेल्या रात्रीची त्याची सर्व स्मृती घालवून टाकूयात आणि त्याला सोडून देऊयात. सगळ्या बुटक्यांना त्याचे म्हणणे पटले. दुसऱ्या दिवशी घरामध्ये गणपत धोबी झोपेतून जेव्हा उठला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते. तो त्याची अदृश्य होण्याची जादुई शक्ती सुद्धा विसरलेला होता. त्याने पुन्हा खूप कष्ट करून पैसे मिळवायचे आणि सुखाने समाधानाने राहायचे असे ठरवले. शेवटी सुखाला कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही.